आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. अकोले नगर पंचायतीमधील सत्ताधारी भाजपा अंतर्गत गटबाजीतून नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर मंजूर झालाय. आज प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावल्या गेलेल्या विशेष बैठकीत हा ठराव संमत झालाय. या बैठकीत विरोधात गेलेले 12 नगरसेवक हजर होते. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले आणि इतर 3 नगरसेवक गैरहजर राहिले. अकोले नगर पंचायतीमध्ये माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची एक हाती सत्ता होती. 17 पैकी 12 नगरसेवक भाजपाचे आहेत. 4 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर सोनाली नाईकवाडी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना 1.5 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. पुढे या पदावर बाळासाहेब वडजे यांची वर्णी लागली, तर उपनगराध्यक्षपदी शरद नवले यांना संधी मिळाली. नगराध्यक्ष वडजे यांचा नगराध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्य शासनानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे उर्वरित 2.5 वर्षामध्ये तेच नगराध्यक्ष राहणार हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. गेली 1.5 वर्षांपासून अनेक सदस्य वडजे आणि नवले यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी त्या संदर्भात अनेक वेळा मागणीही केली. मात्र पक्षश्रेष्ठींकडून न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावर या सदस्यांनी वडजे आणि नवले यांच्याविरुद्धची आपली मोहीम अधिक तीव्र केली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले गेले. लेखी तक्रारी आणि उपोषणही केलं गेलं. अकोले नगर पंचायतीसाठी स्थापित केलेल्या भारतीय जनता पार्टी अकोले आघाडी गटाच्या सदस्यांची 7 मार्च 2026ला बैठक झाली. यामध्ये भाजपाच्या 12 सदस्यांपैकी 9 सदस्यांनी भाजपा अकोले शहर आघाडीच्या गटनेतेपदावरून बाळासाहेब वडजे यांना काढून त्यांच्याऐवजी आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेविका तमन्ना मोहसिन शेख यांची एकमतानं निवड केली. तर या बैठकीचं इतिवृत्त जिल्हाधिकारी यांना पाठवलं गेलं. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यापूर्वी अनेक तारखाही पडल्या. अखेर 1 जुलै 2026ला झालेल्या अंतिम सुनावणीकरिता 7 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या 9 सदस्यांपैकी सागर निवृत्ती चौधरी, प्रतिभा वसंत मनकर, हितेश रामकृष्ण कुंभार, सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी, तमन्ना मोहसिन शेख, जनाबाई नवनाथ मोहिते, माधुरी रवींद्र शेनकर आणि कविता परशुराम शेळके हे 8 सदस्य प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये उपस्थित होते. दोनही बाजूंचं म्हणणं लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तमन्ना मोहसिन शेख यांची गटनेता निवड करण्यात आल्याचा निकालही दिला होता. आणि त्यानंतर आज नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावरील अविश्वास ठराव प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावल्या गेलेल्या विशेष बैठकीत संमत झालाय. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि बहुमत सिद्ध करणं हे काय कुठल्या एखाद्या ताकदीचं काम आहे किंवा व्यक्तिनिष्ठता आहे असं नाही, परंतु शहराचा विकास आणि शहराच्या विकासाबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांची जी काही कामे आहेत किंवा नगरसेवकांचं जे काही म्हणणं आहे, आज आम्ही इथे जे एवढे काही 12 नगरसेवक उपस्थित आहोत, आम्ही प्रत्येकाला आज उद्या भविष्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर सामोरे जायचे आहे. परंतु आज आमची परिस्थिती अशी आहे की 4-4.5 वर्ष आम्ही इथे काम करतोय. अगदी थोड्या काळाचा आमचा कालावधी शिल्लक असताना देखील आमच्या शहराच्या विकासाचा स्तर अगदी निच्च दर्जाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही खूप वारंवार माहिती सांगून थकलो होतो. आम्ही सांगताना आम्ही कुठल्याही पक्षाचा अनादर केला नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटाला सोडलं नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यात राहून कायद्याच्या तरतुदी पूर्ण करून आम्ही आज इथे सगळ्या विश्वासात सामोरे गेलो आणि मला आनंद व्यक्त करते मी. माझे सगळेच नगरसेवक, 1 नंबर आमच्या विमलताई मल्लिक आहेत, 2 नंबरला आमचे सागर भाऊ चौधरी आहेत, 3 नंबरला प्रतिभाताई मनकर आहेत, 4 नंबरला हितेश भाऊ आहे, 5 नंबरला मी स्वतः सोनाली नाईकवाडी, 6 नंबरमध्ये आमच्या श्वेताली ताई आहेत, रुपवते 7 नंबरमध्ये आरिफ भाई आहेत
8 नंबरमध्ये जनाताई आहेत, 9 नंबरमध्ये माधुरीताई आहेत, 10 नंबरमध्ये 10 नंबर गैरहजर राहिलेला आहे. कविताताई शेळके आहेत, माधुरीताई शेणकर आहेत. अशा आमच्या 12 जणांचा आज इथे सर्वांनी एका मताने हात वर करून अविश्वास पारित केला आणि तो आमच्या उंडे साहेबांनी मान्य केलेला आहे. तरी आजची ही अविश्वासाची प्रक्रिया खरं तर आज आपल्या शहरातच नाही तर आपल्या अकोले तालुक्यात खूप काळानंतर हा दिवस आलेला आहे. सर्व अकोला शहरातील जे सर्व नगर निवडून आलेले जे नगरसेवक आहे ते सर्वांची बाळासाहेब वडजेंच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजगी होती. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही जात धर्म पक्ष पार्टी पाहिली नाही. एकच का समोरचा माणूस जो आपण विश्वासाने त्या पदावर बसवलाय तो अत्यंत भ्रष्ट आहे. त्यांची कुठलीही कामकाज करण्याची त्यांच्याकडे कुवत नाहीये. का ते जर अध्यक्ष असतील तर अध्यक्षांनी काय प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आम्हाला क्षमता दिसली नाही. त्यानंतर आम्ही त्यांना ते पद सोडण्यासाठी वारंवार विनंती केली. पक्षश्रेष्ठींकडे वारंवार मागणी केली की बाळासाहेबांना हे पेलवत नाहीये का काही गोष्टी या कठोर निर्णयाने विकास होत असतो. तर ते कठोर निर्णय घेण्याची बाळासाहेब कुठल्याही प्रकारची क्षमता नसल्यामुळे नगरसेवकामध्ये प्रचंड नाराजगी त्यांच्या कामकाजाविषयी होती. आणि राहिला प्रश्न आता काय निधी आल्याशिवाय कुठलाही आता कुणी आम्ही नगराध्यक्ष बनवला आणि त्यांनी जर कुठल्या प्रकारे निधी आणला नाही किंवा काही काम नाही केलं तर त्यांच्याविषयी नाराजी ऑटोमॅटिक सुरूच होते. त्याचप्रमाणे बाळासाहेब आता 3 वर्ष झाले आम्ही त्यांना या पदावर बसवलेले. राज्यात सरकार आहे, देशात आहे आणि नगरपंचायतमध्ये आहे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निधी जो विशेष निधी म्हणतो किंवा खास आमदारांच्या प्रयत्नातून, खासदारांच्या प्रयत्नातून, मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नातून जो काही निधी आपल्या नगरपंचायतला प्राप्त व्हायला पाहिजे असा एकही रुपया प्राप्त झालेला नाहीये. त्यांनी आपलं कधीच आता बाळासाहेब आपलं स्वतःचं पद वाचवण्यासाठी जे चक्रा त्यांनी मुंबई, पुणे, नगर, औरंगाबाद मारल्या, कोर्ट कचेऱ्यासाठी मारल्या, तेवढ्या जर त्यांनी चक्रा निधीसाठी मारल्या असत्या तर आम्ही कुठलीही नाराजी त्यांच्या विरुद्ध व्यक्त केली नसती. का आता बाबा विचार प्रयत्न करतायत त्यांना अपयश येऊ द्या. अपयश तो वेगळा भाग असतो. परंतु त्यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढी निधीसाठी कधीच केली नाही. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक 17 जुलै 2026 सकाळी 11 वाजता विशेष सभाची सुरुवात झाली. अकोले नगरपंचायतचे अध्यक्ष त्यांच्या विरुद्ध सोनाली नायकवाडी व इतर 12 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये माझे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक केली होती. माझ्या उपस्थितीमध्ये आज अकोले नगरपंचायतचे एकूण 17 नगरसेवक 12 नगरसेवक उपस्थित होते आणि आपल्याला आवश्यक म्हणजे एकूण मतदाराच्या नगरसेवकांच्या 2/3 नगरसेवकांनी आपल्याला त्या बाजूने मतदान केलेलं आहे. त्यामुळे 12 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं असल्यामुळे ते अविश्वास ठराव पूर्ण होऊन कामकाज पूर्ण झालेलं आहे. हा, नगराध्यक्ष स्वतः अनुपस्थित होते. इतर 4 नगरसेवक म्हणजे असे एकूण 5 लोक अब्सेंट होते. त्याच्यानंतरची प्रक्रिया कशी असणार? विशेष सभेचं आता जे काही प्रोसिडिंग आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर ऑफिसला कळवण्यात येईल. त्यानंतर पुढची कारवाई त्यांच्या स्तरावर होईल. हा विश्वास ठराव जो आणला होता आणि कोणत्या मुद्द्यावर या सगळ्या नगरसेवकांनी आणला, काय विषय आहे? आता मुद्दा सांगता येणार नाही मला. अविश्वास ठराव मांडल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली जाते आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं कामकाज करण्यासाठी मला त्यांनी प्राधिकृत केलं होतं. माझ्यासमोर फक्त विशेष सभा घेणं आणि त्याच्यामध्ये जो अविश्वास ठराव मांडलाय त्याचं कामकाज पूर्ण करणं एवढाच आजच्या सभेचा उद्देश होता. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, अकोले. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.